नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली. ग्लोबल मार्केट्स बऱ्यापैकी US मार्केट पॉझिटिव्ह होते आणि काल जे HMPV या व्हायरसच्या एक पॅनिक न्यूजमुळं पॅनिक होऊन मार्केट जे खाली आलेलं तिथून थोडा सावरताना म्हटलं प्रयत्न केला निफ्टीनं एवढं मार्केटनं सुद्धा. आणि ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह सेशन राहिला, फार काय मोमेंटम राहिला नाही. पण हायर लेवलला 23,800 जसं आपण काही व्हिडिओमध्ये म्हटलेलं 23,800च्या आसपास रेजिस्टन्स आहे, तो आपल्याला रेजिस्टन्स इंटॅक्ट होताना बघायला मिळाला. लोअर लेवलला एक रिलीफ रॅली मिळाला येईल, कारण काल बऱ्यापैकी जो व्हायरस आपल्या इथं पेशंट डिटेक्ट झाले त्याच्यावर थोडंसं मार्केटला बऱ्यापैकी क्लॅरिटी आली. अजून काही इतका घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि तसंही ती जुनीच व्हायरस आहे. 2001मध्ये त्या व्हायरसचं काय झालेलं शोध लागलेला, त्यावेळी तिचे पहिल्यांदा डिटेक्शन आलेलं. त्यानंतर बरेच वर्ष ओलाटलेत. फक्त चायनामध्ये आउटब्रेक आहे, आपल्याकडं अजून तसं काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटनं कालचा जो डाऊनफॉल आहे तो पॉज घेतला म्हणता येईल. थोडीशी रिकव्हरी बघायला मिळाली. पण बाकी अजून मार्केटचं जो पूर्ण फिअर आहे HMPV व्हायरसला घेऊन ते थोडंसं अजून इंटॅक्ट आहे असं मला वाटतं. आणि जो फॉल आला त्यामुळं थोडं FIचं सेलिंगही थोडं आहे. त्यामुळं मार्केट जे आहे ते म्हणावं तितकं रिकवर झालं नाही त्या फिअरमधून. मग ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह दिवस राहिला एवढंच आपल्याला म्हणता येईल. उद्याच्या सेशनसाठी बघाल तर निफ्टीमध्ये 23,700च्या वर मोमेंटम मेंटेन राहिला तर 23,850पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. 23,800 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 23,850च्या वर गेलं तर फर्दर रिकव्हरी 24,000 पण येऊ शकते. आणि जर 23,700च्या खाली गेला तर निफ्टी परत पुन्हा एक 23,500 ते 600पर्यंत निफ्टी येण्याचा खाली प्रयत्न करू शकते. या टेक्निकल लेवल्सनुसार निफ्टीला तुम्ही 23,800 850च्या टार्गेटनुसार बाय करू शकता. बाय ऑन डिप. लोअर लेवलला 23,500चा स्टॉप लॉस राहू शकतो. 23,800 850च्या आसपास एखादा शॉर्ट ट्रेड येऊ शकतो 850च्या स्टॉप लॉसनं. त्याच्यावरती गेलं तर फर्दर 24,000 पण निफ्टी जाऊ शकते असं दिसतंय. आणि बँक निफ्टीमध्ये 50,000 काल जसं म्हटलं की 50,000च्या वर गेला तर 50,300पर्यंत जाऊ शकतं. आज निफ्टी 50,400च्या आसपास गेला, 50,200च्या आसपास बंद आहे. त्यामुळे उद्याही बँक निफ्टीला बाय ऑन डिप स्ट्रॅटेजी राहील. 50,000 एक सपोर्ट आहे स्ट्रॉंग उद्यासाठी. 50,000च्या वरती आहे तोपर्यंत 50,400 ते 500चे टार्गेट्स निफ्टीसाठी बँक निफ्टीसाठी इंटॅक्ट आहेत. तेव्हा 50,000च्या आसपास आला एखादा मायनर डीप आली तर 50,000च्या स्टॉप लॉसवर तुम्ही बाय करू शकता ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये बँक निफ्टीमध्ये. 50,500 ते 600चे टार्गेट्स बँक निफ्टीसाठी उद्यासाठी राहतील. या अकॉर्डिंग तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये त्या ट्रेड करू शकता. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही आहे. FISने काल विक्री केलेली 2,500 करोडची, पण DISने काल खरेदी केली 5,200 करोडची. पण तरीही मार्केटला सेलिंग प्रेशर खूप राहिलं, कारण बऱ्यापैकी सगळे हेवीवेट्स काल ब्रेक झालेले. जिथं FIचं फेवरेट होल्डिंग असतं इन्फोसिस, HDFC बँक, रिलायन्स या सगळ्या शेअर्समध्ये काल मोठी पडझड झाली. त्यामुळे निफ्टीवर त्याचा परिणाम झाला. आज NSEमध्ये 1900 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 600 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 32 शेअर्स वाढले, त्या बाजूला 18 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या थोडी आज जास्त आहे. एव्हना सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा IT सेक्टरमध्ये डिक्लायनिंग बघायला मिळाली. त्याच्या बाजूला बँक्स, फार्मा आणि मेटल सेक्टरमध्ये आज चांगली तेजी बघायला मिळाली. त्यासोबत ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये सुद्धा चांगली तेजी झाली. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. आणि डाऊ फ्युचर्स जे आहेत ते एकदम फ्लॅट आहे, काही इंडिकेशन नाहीत. 1-2 पॉईंट प्लस मायनस आहे अजूनही. बघणं गरजेचं आहे की US मार्केट्समध्ये आज कसा मोमेंटम येतं. US मार्केट गेले 2 दिवस वाढले, काल थोडासा पॉज घेतला. पण आज जर US मार्केट वाढले तर मला वाटतं आपण एखादं पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण FIचं जे सेलिंग आहे ते अजूनही इंटॅक्ट आहे असं मला वाटतं. आजचा डेटा भले अवेलेबल नाही, पण आजही तुम्ही बघितलं असेल तर हायर लेवलवर निफ्टीला आणि बँक निफ्टीला थोडंसं सेलिंग आलं, जे मला वाटतं FIच्या सेलिंगमुळे हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग होते. त्यामुळं थोडंसं हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे. पण 23,850 50,500 क्रॉस केलं तर फर्दर आपण निफ्टी आणि बँक निफ्टीला उद्या येऊ शकतं असं मला वाटतं. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.